यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक पोलिसांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात नवा नियम लागू केला असून त्यामध्ये दुचाकी स्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दुचाकींची तपासणी करण्यात आली आहे। या नियमावर लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे। काही लोक याला योग्य मानतात तर काही जण त्यावर टीका करत आहेत। लोक म्हणतात की हेल्मेट घातल्याने आराम कमी होईल, विशेषतः मागे बसलेल्या महिलांसाठी। दुचाकी स्वाराला हेल्मेट घालावे लागले तर त्याचा खर्च सर्वसामान्यांना सहन करावा लागेल असेही अनेकांचे मत आहे। काही नागरिकांना नियम पाळण्यात संकोच वाटत असून हा नियम अधिक काळ लागू राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या विषयावर अधिक माहिती देताना NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी कलीम खान यांच्याशी बोलताना यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी जनतेला या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। असा घेतलेला आहे की मोटरसायकल चालवताना जो रायडर आहे त्यांनी पण हेल्मेट घालणे सक्तीचंच होतं आणि त्यासोबत जो मागं जो बसणार आहे त्यांनी पण हेल्मेट घालणं सक्तीचं आहे। कारण की मागच्या आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला आपण यवतमाळ जिल्ह्याचा तर या वर्षी म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत एक जवळपास 341 लोकांचा अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यापैकी मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चालक आहेत आणि हे अपघातात जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यापैकी बहुतांश लोकांनी हेल्मेट न वापरता अपघात झाल्यामुळे त्यांचा जखमा होऊन ते मृत्युमुखी पडलेले आहेत। मोटरसायकलवरून पडल्यानंतर आपल्याला डोक्याला हेड इंजुरी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात, त्यामुळे मृत्यू ओढावतो। त्यासाठी सर्व नागरिकांना माझी आम्हाला विनंती आहे की त्यांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा आणि मागं जो बसणारा आहे पिलेन रायडर त्यांनीसुद्धा हेल्मेटचा वापर करावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो। आणि आम्हाला असे जर आढळून आल्यास आता आम्ही कारवाई सुरू केलेली आहे, याप्रमाणे आता आम्ही कारवाईसुद्धा करणार आहोत। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।